नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पनीर बुर्जी. त्यासाठी आपण इथे 3 कांदे चिरून घेतलेले आहेत, 5 ते 6 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आलं लसूण कुटून घेतलेलं आहे. आता आपण कढईमध्ये 3 पळी तेल घातलेलं आहे आणि त्यात आता आपण घालणार आहोत मोहरी आणि काळी मिरी. आता त्यात आपण घालणार आहोत ठेचलेलं लसूण आणि आलं. त्यानंतर आता मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता कांदा आपण साधारण 5 ते 7 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे पहिले, जोपर्यंत तो सोनेरी होत नाही तोपर्यंत. तर इथे मीडियम टू लो फ्लेमवर आपण सगळं शिजवून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की आपला कांदा आहे तो सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता त्यात आपण घालणार आहोत हळद अर्धा चमचा, त्यानंतर 1 चमचा धणे पावडर आणि किचन किंग मसाला 1 चमचा, त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि हिंग अर्धा चमचा आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यावर आपण साधारण 1 ते 2 मिनटं परत चांगलं शिजवून घ्यायचं आहे कांदा, त्यामुळे आपल्या भाजीला चव छान येईल. तर आता इथे आपण 1 ते 2 मिनटं कांदा परतवून घेतलेला आहे चांगला आणि पनीर आपण इथे घेतलेलं आहे, कुस्करून घेतलेलं आहे. तर इथे मी पाव किलो पनीर कुस्करून घेतलेलं आहे. आता तो आपण व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही पनीर किसून देखील घेऊ शकता किंवा हाताने कुस्करून कसं तुम्हाला पाहिजे तसं करून घ्यायचं आहे. आणि आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायचा नाही, त्यामुळे काय होतं की पनीर कडक होतो. जर तुम्हाला कडक असं आवडत असेल, कडक म्हणजे एकदम पण कडक नाही, पण जर तुम्हाला मऊसर हवा असेल तर त्यासाठी 1 ते 2 मिनटंच शिजवा, जास्त वेळ शिजवू नका. मी इथे 1 ते 2 मिनटंच शिजवलं आहे. आणि आता आपण त्यात घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली इथे पनीर बुर्जी तयार आहे. आणि तुम्ही गरम गरम सर्व करू शकता, कशासोबतही, भाकरी, भात, ज्यासोबत तुम्हाला आवडते. आणि एन्जॉय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की ट्राय करा. धन्यवाद.